आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 14. शरयू 1 सेकंड, थोडी इकडे येतेस का? मल्हारने तिला बाजूला बोलावलं होतं आणि शॉक झालेली ती त्याला पाहतच राहिलेली. अगं जा की, तो तुला बोलावतोय. मागून प्रांजलचा फटका पडला आणि तिने सांगितलं तेव्हा ती भानावर आली. हो काय? ती त्याच्याकडे बाजूला जाताच मल्हार तिच्याजवळ सरकला आणि तिला म्हणाला, तू दांडिया नाईटसाठी माझी पार्टनर बनशील का? त्याने शांतपणे विचारलं. काय? मी? पण पण मगाशी तर तू म्हणाला होतास की तू ऑलरेडी कोणाला तरी. हायटेड मल्हार थोडा तिच्याकडे वाकला आणि त्याने दबक्या आवाजात तिच्या कानाजवळ जात म्हटला, ते काय झालं? तिथे खूप जणींनी हात वर केला होता. मला आयडिया नव्हती ना इतक्या जणी तयार होते. मी एका कोणाला सिलेक्ट केलं तर वाईट वाटेल कोणाला तरी, म्हणून मी कोणाला काही बोललो नाही. बट आय थिंक तू या कॉम्पिटिशनसाठी योग्य आहेस. सो व्हॉट यू से? त्याने एकदम बाजूला होत डोळ्यात डोळे घालून तिला विचारलं. तसं तिच्या शरीरभर एक रोमांचकारी शहर आला. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ती तिचा उत्साह आणि आनंदाचा भर कंट्रोल करत कशीबशी स्मित करत म्हणाली. गुड, मग उद्यापासून आपण प्रॅक्टिस सुरू करूया. तू तुझा नंबर दे, मी तुला कॉल करतो, तिथं येशील. मल्हार म्हणाला, ओके, घे ना माझा नंबर, म्हणत तिने तिचा नंबर सांगितला. त्या क्षणाला तिच्या हृदयाची गती काय वाढलेली हे फक्त तीच जाणत होती. फक्त त्याने तिला सिलेक्ट केलं नव्हतं तर लगेच तिचा नंबरही मागितलेला. ओके थँक्स, मी मिस कॉल देतोय, माझा नंबर सेव्ह करशील, म्हणत लगेच त्याने तिला मिस कॉल केला. बघ आला असेल. हो ठीक आहे, पण माझी एकच रिक्वेस्ट आहे प्लीज. ती बारीक चेहरा करून म्हणाली. हां बोल ना. आय मीन माझ्यासोबत माझी मैत्रीण आली तर चालेल का दांडियासाठी आणि प्रॅक्टिससाठीही? प्लीज प्लीज, ती माझी खूप खास मैत्रीण आहे. ती तिथे उभी आहे ना, ती प्रांजल माझी मैत्रीण आहे. तिने प्रांजलकडे बोट दाखवत विचारलं. तसं त्याने तिच्याकडे मान उंचावून पाहिलं. प्रांजलने त्याला दुरूनच हाय केला. हो चालेल, मला काही इश्यू नाही आहे, पण तिचं पार्टनर तिला घेऊन यायला सांग म्हणजे झालं. तो हसत म्हणाला. हो यू डोंट वरी. चल मग भेटू उद्या प्रॅक्टिसला. बाय बाय. तिने हात हलवला आणि तो लगेच निघून गेला. त्याच्या कारमध्ये बसून तो निघून जाईपर्यंत ती बस त्यालाच पाहत राहिलेली आणि मग उडी मारत प्रांजलकडे आली. हो माय गॉड प्रांजल, त्याने मला दांडियासाठी पार्टनर म्हणून निवडलं आहे, म्हणत ती तिच्या गळ्यात पडली. बघ, मी म्हटलं नव्हतं, असं शक्यच नाही की तो आमच्या शरयूला नकार देईल. दोघीही आनंदाने उड्या मारत होत्या. एवढ्यात अमन तिथे आला. काय झालं? काय म्हणत होता तुला? तो काय म्हणाला ते सोड, पण कोणीतरी कालचं चॅलेंज जिंकलंय अमन. शरयू उत्साहाने प्रांजलला टाळी देत मोठ्याने हसली. म्हणजे मी समजलो नाही. नाही समजलं तर तू सोडून दे, तुझ्या डोक्याबाहेरचं आहे ते, प्रांजल तिला टाळी देत म्हणाली आणि दोघीही हसल्या. चल चल प्रांजल, आता आपल्याला तयारी करायला हवी. एकमेकींशी बोलत त्या तिथून घरी जायला निघाल्या. आपल्याला काय, तुला जायचंय त्याची पार्टनर बनून, मला नाही काय. मॅडम तूही सोबत येणार आहेस? मी त्याला विचारून घेतलंय आणि तो हो बोललाय. काय सांगतेस? तू ते बोलत होतीस का त्याच्याशी? हो, आणि अगं इतकंच नाही, त्याने मला त्याचा नंबरसुद्धा दिला. वाव, काय सांगतेस काय? म्हणजे तू तर डबल सिक्सर मारलायस. ओ माय गॉड शरयू, माय स्वीट हार्ट, यू आर ट्रू फ्रेंड. अरे मग जिथे शरयू तिथे प्रांजल तर हवीच ना, म्हणत शरयू डोळे मिचकावत हसली. आय एम सो मच हॅपी फॉर यू. मला तर वाटतंय तो मल्हारही आपटले तुझ्या या रूपाला पाहून. गप ग. दोघींचं हसणं खिदळणं चाललेलं आणि हसताना तिचं लक्ष वर गेलं जिथून अमन
वरून तिला पाहत होता, ज्याचा चेहरा चांगलाच पडलेला. शरयूने गालात हसत सरळ सरळ हेल्मेट चढवलं आणि स्कूटी स्टार्ट केली. अमन काय विचार करतो याची तिला फिकीर नव्हती. यार, प्रांजलची प्रत्येक गोष्टीत साथ होती मला. मल्हारच्या एक एक क्षणाने जवळ जाणारी मी, पण प्रांजल या सगळ्यातली साक्षीदार. तिच्याशी बोलतानाही सगळ्या गोष्टी आठवत आहेत मला. कशी सांगणार होते तिला मी की कित्येक दिवस का कॉल करत नव्हते. माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीही दूर केले या मल्हारने. पण यासाठी मी कधीच माफ नाही करणार तुला मल्हार, कधीच नाही. शरयू, अगं जेवायला चल की. आत्याच्या आवाजाने तिची तंद्री तुटली. हो आत्तू, आलेच. तू हो पुढे. ती डोळ्यातलं पाणी टिपत आणि चेहरा वळवत बोलली खरी, पण आत्याला आरशात तिचा चेहरा दिसला. शरयू, काय झालं? अजूनही तोच विचार करतेस? काय हे शरयू? नाही ग आत्तू, मी विचार नाही करत आहे, पण ते सगळं आपोआप आठवत आहे. तिच्या आवाजात जडपणा होता. अगं असं काय करतेस शरयू? अगं म्हणूनच मी करत नव्हते कॉल मी प्रांजल आणि स्मिताला. मग अशी केला खरा, पण मला सगळंच तेच आठवू लागलं. डोंट वरी, त्रास होतोय, पण पहिलं इतकं नक्कीच नाही. बरं ये, तू फ्रेश होऊन मी वाढते. आत्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. हो तू हो पुढे, मी आलेच. म्हणत ती फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये आली. वॉशरूममध्ये येत तोंडावर खूप सारं पाणी मारलं तिने आणि आरशात पाहताना पुन्हा तिच्यातला बदल तिला दिसला, जो अर्थात मल्हारमुळे तिच्यात झालेला, जो पाहताच तिला त्रास होत होता. लांब वाढवलेले केस आता मोकळे सोडले होते, पण सध्या अंगात टी शर्ट आणि ट्राउझर होती, पण डोळे मात्र खोल गेले होते. मलूल झालेला चेहरा असूनही तिच्या चेहऱ्यावर गोंडस आणि क्यूट भाव होते. आणि ते पाहून तिला रडावं वाटत होतं. पण आता ती रडणार नव्हती. नाही, तिचं बदललेलं हे रूप मिटवणार होती. कारण हेच बदललेलं रूप पाहून तिला त्याला विसरायचं आहे, हे आठवणीत ठेवायचं होतं. आणि असं प्रेमातही पुन्हा पडायचं नव्हतं. तिच्यातला हाच बदल आता तिच्यासाठी तिच्या मनातली ती ज्वाला पेटवणारं इंधन बनणार होती. इकडे मल्हारला ताप आलेला, तो गोळी घेऊन झोपलेला. मनातले विचार आताही बंद होत नव्हते आणि त्याला तोपर्यंत बरं वाटणार नव्हतं जोपर्यंत तिला भेटून माफी मागणार नाही. पण आईच्या आग्रहाखातर गोळी घेऊन झोपण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याला आठवलं त्या दिवशी तिला दांडिया नाईटसाठी रेडी केल्यावर तो कसा खुश झालेला. त्यात ती चक्क त्या दिवशी एका मुलीसारखी आलेली, त्याचा अंदाजे मारलेला तीर बरोबर निशाण्यावर लागलेला. माझ्या एका शब्दावर ती लगेचच स्वतःला बदलू पाहत होती. शिट, मी हे काय केलं? तो एकदम झोपलेला उठून बसला. श्रांत झोप ही बहुधा आता त्याच्या नशिबात नव्हतीच. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. पाहतो तर 5:30 वाजायला आलेले. 5:30 म्हणजे तिच्या डान्सची वेळ. पण ती तर येत नाही क्लासला, असं बोलला होता गौरव. मग आता ती नसेल, पण तिची खास मैत्रीण प्रांजल तर असेल ना तिथं. येस, तिला नक्की माहिती असणार ती कुठं आहे. मनात विचार येताच तो सरळ ब्लँकेट बाजूला करत उठला आणि त्याने अंगात टी शर्ट चढवला, केस नीट केले आणि त्याच्या रूममधून बाहेर पडला. आई बहुतेक चहा ठेवायला निघाली होती. एवढ्यात वरून मल्हारला खाली येताना तिनं पाहिलं. पाहते तर हा आवरून कुठेतरी निघालाय. मल्हार, अरे कुठं निघालास? अरे ताप आला का कमी? आराम कर म्हणाले होते ना मी. आई त्याच्याकडे आली आणि एव्हाना खाली आलेल्या मल्हारच्या कपाळाला तिने हात लावला. अरे ताप नाही आहे अजून तुझा कमी, आणि आता कुठे निघालास? आई प्लीज समजून घे, मी आलोच तिला भेटून. तिला सॉरी म्हटल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. अरे पण आलोच ग, आलोच मी म्हणत तो तसाच घराबाहेर पडला. कारमध्ये बसत त्याने कार स्टार्ट केली आणि तिच्या डान्स क्लासकडे घेतली. एक एक गोष्ट आता त्याला आठवून छळत होते. आपण काय काय केलं तिला जवळ आणण्यासाठी आणि नंतर काय वागलो. अतिशय क्रूरपणा होता हा. खरं तर त्याचं मन खात होतं. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती सांगितल्या ठिकाणी तिच्या त्याच मैत्रीण प्रांजलसोबत आली. तिला ऑलरेडी स्टेप्स येत असणार, तरीही मी बोलावलेलं. तिला कदाचित कल्पनाही नव्हती. तिच्या आणखी जवळ जाण्यासाठी मी पसरलेल्या जाळ्यात ती आपोआप फसत चालली होती आणि ती तसंच वागत होती जसं मला हवं होतं. त्या दिवशी मल्हारने तिला त्याच्या ऑफिसच्या खाली एक फ्लोअर होता तिथं बोलावलेलं.
घरी तिला बोलवायचं नव्हतं आणि बाहेर कुठेही शक्यच नव्हतं. ऑफिसच्या खालचा फ्लोअर रिकामाच होता आणि दांडिया प्रॅक्टिससाठी 2 दिवस पुरेसे होते. नव्हे, तिच्याशी ओळख वाढवण्यासाठी ते पुरेसे होते. तिला त्याने तिथंच बोलावलेलं. त्या दिवशी मल्हार फोनवर होता. त्याचं कन्स्ट्रक्शनचं मेन ऑफिसचं काम ऑलरेडी सुरू झालेलं, त्यामुळे त्याला तिकडंही लक्ष द्यावं लागत होतं. तो त्याच संदर्भात एका महत्त्वाच्या कॉलवर होता. सोबतच त्याची एक नजर शरयूच्या येण्याकडेही लागली होती. काहीच वेळात दोघी बडबड करत आत शिरल्या. मल्हारने त्याची नजर मागे वळवली आणि शरयूला पाहून का कोणास ठाऊक त्याचं हृदय जोराने धडधडलं. ती आजही फार गोड दिसत होती. त्याही त्याला पाहून एकदम गप्प झाल्या आणि हळूवार येऊ लागल्या. तसंही त्याने 1 मिनिट असा इशारा करत फोनवर बोलणं पूर्ण करू लागला. काही क्षणात त्यांनी त्याचं बोलणं संपवलं आणि मग तो दोघींकडे वळला. हाय शरयू, हाय प्रांजल, हाव आर यू? हाय, दोघी म्हणाल्या. या, वी आर फाईन. शरयू तिच्याकडे पाहत म्हणाली, इथे येताना काही त्रास तर नाही झाला ना? नो नो, अजिबात नाही. आणि हिचा पार्टनर? नाही, ती आज बस सोबत आली आहे. तिच्या पार्टनरला वेळ नव्हता ना आज. ओके, देन लेट स्टार्ट. हो चालेल. प्राज, दांडिया. शरयूने वळत तिच्या दांड्या घेताना तिला म्हणाली, प्राज, आय एम फीलिंग नर्वस. काय नाही गं होत, यू कॅन डू इट, तुला येतं. इकडे मल्हारही रेडी होता त्याच्या दांड्या घेऊन. त्याने मोबाईलवर दांड्याची गाणी लावली आणि तिच्यासमोर आला. प्रांजल बाजूला बसून पाहत होती. तो साधाच ब्लॅक टी शर्ट आणि ट्राउझरमध्ये होता, पण त्याला असं समोर पाहून शरयूच्या हृदयात ही प्रचंड हलचल होत होती, कारण टी शर्टमधून त्याचे बायसेप्सही दिसत होते. तो ऑलरेडी कमालीचा आकर्षक होता. इतर मुली त्याला पाहताच लट्टू व्हायच्या, मग शरयू काय चीज होती. शरयू, डोंट गेट नर्वस. तुझा डान्स ऑलरेडी मी पाहिला आहे, सो आय थिंक तुला येत असणार. मल्हार म्हणाला, हो, तिला खूप छान दांड्या येतात. लास्ट इयरला तिने एका ठिकाणी पार्टिसिपेट केलं होतं आणि जिंकलीही तीच होती. प्रांजल सांगत होती. वा, दॅट्स गुड. तुला काही सांगायची गरजच नाही आहे मग. बट फक्त हे लक्षात ठेव, ही कॉम्पिटिशन आपल्या दोघांनी मिळून जिंकायची आहे. हो, शुअर. शरयूने मान हलवली. दोघांनीही बाजूला लावलेल्या गाण्याच्या तालावर दांडिया खेळायला सुरुवात केली. दोघांची लय सुरुवातीपासूनच दिलखेचक होती. दोघंही आपापलं बेस्ट देत प्रॅक्टिस करत होते. खरं तर ही प्रॅक्टिस तर फक्त बहाणा होती मल्हारसाठी, तिच्याशी ओळख वाढवण्याचा आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याचा. पण तिच्यासोबत डान्स करताना तिच्या प्रत्येक हालचाली आणि चेहऱ्यावरचे भाव कमालीचे आकर्षक होते. इतके की त्याच्या मनात तिच्यासोबत डान्स करताना त्याचेही हार्टबीट्स चुकत होते. शरयूच्या डोळ्यात आज स्पष्ट आणि तरल भाव होते. तिच्या नजरेत त्याला निष्पाप विश्वास, प्रबळ आकर्षण आणि नवीन नात्याची गोड स्वप्न दिसत होती. प्रत्येक तालावर जेव्हा त्याची नजरानजर झाली तेव्हा मल्हारला हृदयाचं स्पंदन एकदम तीव्र झालं नसावं तर शपथ. हा प्लॅन आहे, तो स्वतःला सतत बजावत होता. तो डान्सवर लक्ष केंद्रित करत असतानाच अचानक एका स्टेपमध्ये शरयूची दांडी त्याच्या हातावर लागली. आउच! त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले आणि तो थांबला. ओ, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. जास्त लागलं का? शरयूने एकदम जवळ येत त्याचा हात पकडलेला आणि ती हातावर फुंकर घालत होती. तिच्या डोळ्यात त्याला लागल्यावर उमटलेली वेदना खोटी निश्चितच नसणार. त्याला उगाच अपराधी वाटलं आणि त्याने पटकन हात बाजूला घेतला. एव्हाना समोरून आलेल्या वाहनाच्या जोरदार हॉर्नमुळे त्याची तंद्री तुटली. तो कधीचा येऊन डान्स क्लास बाहेर कार पार्क करून थांबलेला. समोर लक्ष गेलं तर बहुतेक डान्स क्लास संपलेला. प्रांजल आणखी कोणासोबत खाली उतरताना दिसत होती. तसा मल्हार पटकन कारमधून उतरला आणि तिच्या खाली येण्याची वाट पाहू लागला. आजचा भाग इथे संपलेला आहे. मल्हार प्रांजलला भेटायला आलाय आणि तिच्याकडून शरयूची माहिती मिळवू पाहतो. पण प्रांजल त्याला शरयूची माहिती देईल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.